सरळ सांगतो, त्या तहसीलदार येवल्या एवढा चोर आणि बदमाश माणूस आहे की त्यांनी त्या चोरांनी अनेक जमिनीचे घोटाळे केले. त्याच्यावर जी कारवाई झाली ती सर्वे नंबर 62 वर धरून झाली. हे सर्वे नंबर 88 आहे. याच्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. कुणावरच नाही. सगळे मोकाट फिरत आहेत. अगदी सांडासारखे फिरत आहेत मोकाट. म्हणजे पूर्ण स्टॅम्प ड्युटी चोरून, घोटाळा करून, सरकारी जमिनीची खरेदी विक्री करून. हे काय SDOना माहीत नाही? कलेक्टरला माहीत नाही? झोपले होते काय? कस्टडियन असतात जिल्हाधिकारी, तो पण इन्व्हॉल्व आहेत. सगळ्या राजकीय दबावपोटी झालेला आहे. आणि अद्यापही तो व्यवहार घोषणा करून झाली, अद्यापही तो व्यवहार रद्द झाला नाही. काय अहवाल आणायचा आहे? सरकारने सुमोटो जायला पाहिजेत आणि सॅलरी रद्द करायला पाहिजेत. कलेक्टरने आतापर्यंत का कोर्टामध्ये धाव घेतली नाही हा व्यवहार रद्द करायसाठी? काय याचिका दाखल केली नाही? कोर्टामध्ये केस दाखल केली नाही? कोणाला पाठीशी घालता जिल्हाधिकारी आणि प्रशासन, महसूल मंत्री? याचं उत्तर दिलं पाहिजे. अहवाल येऊ द्या ना. अहवालामध्ये काय? जागा सरकारी होती, वतनाची होती आणि त्या जागेची खरेदी विक्री झाली, स्टॅम्प ड्युटी चोरली गेली. हा एक मोठा स्कॅम आहे. मोठी ही मला वाटतं की घोटाळा आहे. आणि यामध्ये कोणीही सुटता कामा नये. आम्ही बघू ना अधिवेशनात त्याचं उत्तर काय येतं. तर एकामेकाला वाचवत आहे, हे त्याला वाचवतात, तो त्याला वाचवतो. सगळे मिळून चोर चोर मावस भाऊ, सगळे मिळून आपण खाऊ. हा धंदा जो महाराष्ट्रात चालला आहे एकामेकाला वाचवण्याचा, हे धंदे बंद केले पाहिजे. महाराष्ट्रात शासनाच्या जमिनीची विल्हेवाट लावता कामा नये. लूट चालली आहे महाराष्ट्रातील जमिनीची. वाटेल त्याला दिलं जात आहे. जो येतो तो जमीन बळकावून जातो. लीजवर सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणात लीजवर जमिनी दिल्या जात आहेत. 40-40 वर्षाच्या लीजवर सरकारी जमीनची किरापत वाटली जात आहे. लुटा महाराष्ट्र, बर्बाद करा, हेच चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी ती कडक कारवाई झाली पाहिजे. उद्याचा अहवाल काय येतो ते बघू आणि त्यावर मग सरकारकडे आम्ही मागणी करू.